मित्रांनो, कल्पना करा, जर आपण पृथ्वीच्या एका टोकापासून थेट दुसऱ्या टोकापर्यंत आरपार जाणारा एक प्रचंड मोठा बोगदा तयार केला आणि त्यात थेट उडी मारली तर काय होईल? आपण दुसऱ्या टोकाला सुखरूप पोहोचू की पृथ्वीच्या गर्भात कुठेतरी मध्यभागीच अडकून पडू? विज्ञान आणि गुरुत्वाकर्षणाचा हा थरारक प्रवास आज आपण समजून घेणार आहोत. समजा आपण या बोगद्यात उडी मारली. सुरुवातीला आपल्याला हवेचा प्रचंड रोध जाणवेल, पण जसजसे आपण पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने जाऊ तसतसा आपला वेग इतका वाढेल की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. गुरुत्वाकर्षण आपल्याला वेगाने खाली खेचत राहील. शास्त्रज्ञांच्या मते या प्रवासादरम्यान आपला सर्वोच्च वेग ताशी तब्बल 28,400 किलोमीटर इतका असू शकतो. म्हणजेच अवघ्या काही मिनिटात आपण हजारो किलोमीटर अंतर पार करू शकू. आता येतो या प्रवासाचा सर्वात थरारक टप्पा, म्हणजेच पृथ्वीचे केंद्र, म्हणजेच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. जेव्हा आपण अगदी मध्यभागी पोहोचू तेव्हा आपल्याला 1 सेकंदासाठी वजनरहित असल्यासारखं वाटेल, अगदी अंतराळवीरासारखं. कारण इथे चारी बाजूंनी असणारे गुरुत्वाकर्षण एकमेकांना संतुलित करते. पण आपण इथे अडकणार नाही, कारण वरून खाली येताना आपल्या शरीराने जो प्रचंड वेग आणि गतीज ऊर्जा मिळवली आहे ती आपल्याला पुढे ढकलत राहील. केंद्राचा बिंदू ओलांडताच उलटी प्रक्रिया सुरू होईल. आता पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे आपला वेग हळूहळू कमी होऊ लागेल. पण आपल्या गतीमुळे आपण पुढेच जात राहू आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे अगदी 42 मिनिटे आणि 12 सेकंदांनंतर आपण पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला पोहोचू. पण थांबा, हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं ते प्रत्यक्षात शक्य आहे का? मुळीच नाही. कारण पृथ्वीचे केंद्र हे सूर्याच्या पृष्ठभागा इतके, म्हणजे तब्बल 6000 अंश सेल्सिअस गरम आहे. तिथे कोणतीही वस्तू क्षणात वितळेल. शिवाय पृथ्वीच्या फिरण्यामुळे निर्माण होणारे बल आपल्याला बोगद्याच्या भिंतींवर प्रचंड वेगाने आदळेल. त्यामुळे हा प्रवास केवळ एक वैज्ञानिक विचार म्हणूनच शक्य आहे. तर मित्रांनो, विज्ञानाची ही थरारक सफर तुम्हाला कशी वाटली? जर खरोखरच असा बोगदा तयार झाला तर तुम्ही त्यात उडी मारण्याचे धाडस कराल का? मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.